नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। आपल्या महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो एक नाही, दोन नाही, तीन नाही तर तब्बल 8 सरकारी विभागामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो भरती चालू आहे। ज्यामध्ये जागांचा जर आपण विचार केला तर टोटल जे विद्यार्थी मित्रांनो 50,000 प्लस जागांसाठी जे हे टोटल भरती चालू आहे। 50,000 प्लस जागांसाठी ही भरती चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये। आणि यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो शिक्षण फक्त 10वी पास लागते, त्याचबरोबर काय काय पदामध्ये 12वी पास सुद्धा लागते, काय काय पदामध्ये ग्रॅज्युएट सुद्धा लागते आणि काय काय पदामध्ये ITI सुद्धा लागते। ठीक आहे, तर 10वी पास साठी सुद्धा यामध्ये काही जागा आहे। ठीक आहे, तर ज्यामध्ये महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। ठीक आहे, तर या 8 विभागाचे जे विद्यार्थी मित्रांनो भरती चालू आहे, तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता, फॉर्म भरणे चालूच आहे। ठीक आहे, आणि तुमचं जर सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 21,700 ते 69,100 च्या दरम्यान भेटणार आहे। ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप जे 8 सरकारी विभाग भरतीच्या माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणि खडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। वॅकन्सी नंबर 1 निघून येते। रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड गुवाहाटी या ठिकाणी 5,647 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता यामध्ये 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण पाहिजे, त्याचबरोबर ITI उत्तीर्ण पाहिजे आणि 12वी सायन्स उत्तीर्ण पाहिजे। आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 3 डिसेंबर 2024 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। वॅकन्सी नंबर 2 निघून येते। मुंबई सीमा शुल्क आयुक्तालयामध्ये 44 पदांसाठी भरती चालू आहे आणि या पदासाठी शैक्षणिक पात्रता 10वी पास पाहिजे, त्याचबरोबर हेम्समन आणि सीमनशिपचा 2 वर्ष अनुभव किंवा यांत्रिक जहाजाचा 3 वर्षाचा अनुभव पाहिजे। आणि अर्ज पोहोचवण्याची जी अंतिम तारीख आहे तर 17 डिसेंबर 2024 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। ऑफलाईन भरती आहे। ठीक आहे, तर त्यानंतर पहा वॅकन्सी नंबर 3 निघून येते। बँक ऑफ बडोदा मुंबई या ठिकाणी 592 पदांसाठी भरती चालू आहे। तर या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीधर पाहिजे किंवा CE पाहिजे, BE पाहिजे, BTech पाहिजे, ME पाहिजे, MTech पाहिजे, MCA पाहिजे, अनुभव पाहिजे। ठीक आहे, आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 19 नोव्हेंबर 2024 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। ठीक आहे, त्यानंतर पहा कोल इंडिया लिमिटेडमध्ये सुद्धा 640 जागांसाठी भरती चालू आहे आणि शैक्षणिक पात्रता यामध्ये संबंधित इंजिनिअरिंग पदवी पाहिजे, BE पाहिजे, BTech पाहिजे, BSc पाहिजे, इंजिनिअरिंग MSc आणि गेट परीक्षा 2024। तर फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 28 नोव्हेंबर 2024 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। त्यानंतर यंत्र इंडिया लिमिटेडमध्ये 3,883 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता 10वी पास पाहिजे आणि संबंधित ITI पाहिजे आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2024 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। त्यानंतर पहा राष्ट्रीय बियाणे महामंडळ NSC नवी दिल्ली या ठिकाणी 188 पदांसाठी ही भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता संबंधित पदानुसार पदवी डिप्लोमा पाहिजे आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे। त्यानंतर पहा गार्डन रिच बिल्डर अँड इंजिनियर लिमिटेड GRSC मध्ये 236 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता 10वी पास पाहिजे, BE पाहिजे, BTech पाहिजे, इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी डिप्लोमा पाहिजे, MBA पाहिजे, PG पाहिजे, डिप्लोमा पाहिजे इत्यादी। आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2024 आहे। यामध्ये भरती चालू आहे। ठीक आहे, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डमध्ये सुद्धा भरती चालू आहे। मुंबई सीमा शुल्क आयुक्तालयामध्ये सुद्धा भरती चालू आहे। त्यानंतर पहा बँक ऑफ बडोदामध्ये सुद्धा भरती चालू आहे। त्याचबरोबर कोल इंडिया लिमिटेडमध्ये सुद्धा भरती चालू आहे। त्याचबरोबर यंत्र इंडिया लिमिटेडमध्ये सुद्धा भरती चालू आहे। त्याचबरोबर राष्ट्रीय बियाणे मंडळ। वॅकन्सी नंबर 8 निघून येते। आर्मी MES भरती 2024, त्याला आर्मी मिलिटरी इंजिनियर सर्व्हिस सुद्धा म्हटलं जाते। तर आर्मी MESच्या ज्या 41,822 जागांसाठी जी भरती आहे हे 16 नोव्हेंबर पासून फॉर्म भरणे चालू होणार आहे। तर या भरतीमध्ये जे शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली आर्मी MES या भरतीमध्ये 10वी पासवर फॉर्म भरू शकता। ठीक आहे, आणि या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो वयोमर्यादा जे ठेवण्यात आल्या 18 ते 25 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येतो। ओपन कॅटेगरीचे असाल तर, SC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर यामध्ये 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरू शकतात। OBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। ठीक आहे, आणि फीचा जर आपण विचार केला तर जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी फी फक्त 100 रुपये ठेवण्यात आली आहे। SC ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये फी नाही आहे। ठीक आहे, आणि तुमचं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 21,700 ते 69,100 च्या
दरम्यान भेटणार आहे, जे की सर्वात बेस्ट आहे. ठीक आहे. आणि ही जी भरती आर्मी MS ची परमनंट भरती आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. परमनंट भरती आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे. ठीक आहे. तर यामध्ये जे 41,822 जागा आहे, तर यामध्ये असे पद असणार आहे. तर मेटचं यामध्ये पद असणार आहे, ज्यामध्ये सर्वात जास्त जागा आहे. मेट या पदामध्ये 27,920 जागा आणि मेट पदासाठी शिक्षण 10वी पास लागते. ठीक आहे. आणि दुसरं जे पद आहे मल्टीटास्किंगचं आहे, तर यामध्ये 11,316 जागा आहे. त्याचबरोबर स्टोअर कीपरचं पद आहे, यामध्ये 1026 पद आहे. तर यामध्ये सुद्धा शिक्षण 10वी पास लागते आणि मल्टीटास्किंग मध्ये सुद्धा शिक्षण 10वी पास लागते. ठीक आहे. त्यानंतर डाउट्समॅनचं पद आहे, यामध्ये 944 जागा आहे. त्याचबरोबर आर्किटेक्ट कॅडर ग्रुप एच आहे, तर यामध्ये 44 जागा असणार आहे. डायरेक्ट स्टोअर ऑफिसरच्या 120 यामध्ये जागा असणार आहे आणि सुपरवायझरच्या 534 जागा असणार आहे. टोटल 41,822 जागा ज्या आर्मी MS मध्ये आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आपण या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं तर यामध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो तुमचं ग्राउंड नसणार आहे. ठीक आहे. उंचीची सुद्धा काही अट नाही आहे. ठीक आहे. भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट असते की सर अशी एखादी भरतीची माहिती सांगा ज्यामध्ये उंची नाही लागणार आहे. ठीक आहे. तर पहा ही भरती बेस्ट आहे तुमच्यासाठी. यामध्ये जे उंची नाही आहे आर्मी MS भरतीमध्ये, याच्या अगोदर असायची. याच्या अगोदर काय असायचं की ग्राउंड सुद्धा असायचं आणि आता जे ह्यावेळेस ग्राउंड नाही. मागची जी भरती होती आर्मी MS ची त्यामध्ये ग्राउंड होतं 5 किलोमीटर रनिंग पुरुष उमेदवारांसाठी 25 मिनिटांमध्ये आणि महिला उमेदवारांसाठी यामध्ये होतं 1600 मीटर रनिंग 8.5 मिनिटांमध्ये. ठीक आहे. आणि उंची 170 सेंटीमीटर होती पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी 157 सेंटीमीटर. पण आता त्यांनी जे ग्राउंड यामधून काढून टाकला, ग्राउंड नाही ह्यावेळेस. ठीक आहे. तर तुमचं जे सिलेक्शन प्रोसेस आहे आर्मी MS भरतीमध्ये, तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट होणार आहे. डॉक्युमेंट झाल्यावर तुमच्या यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे आणि लेखी परीक्षा झाल्यावर तुमचं यामध्ये असणार आहे मेडिकल आणि मेडिकल झाल्यावर तुमचं यामध्ये असणार आहे इंटरव्ह्यू. अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. तर सर्वात अगोदर तुमचा यामध्ये पेपर होणार आहे. तर पेपरमध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे टोटल 125 मार्काचा हा पेपर असणार आहे, ज्यामध्ये परीक्षेला 2 घंट्याचा टाइम भेटणार आहे. आणि परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहे तर पहा यामध्ये जे रिझनिंग त्याला बुद्धिमत्ता चाचणी म्हटलं जाते. बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि 25 प्रश्न जे तुमचे असणार आहे ते असणार आहे स्पेशलाइज्ड टॉपिक. आता तुम्ही म्हणसाल की याचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे स्पेशलाइज्ड टॉपिक. आता स्पेशलाइज्ड टॉपिक म्हणजे काय तर पहा तुम्ही जर मेटमध्ये फॉर्म भरला तर मेटच्या रिलेटेड 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. मल्टीटास्किंगमध्ये फॉर्म भरला मल्टीटास्किंगच्या रिलेटेड 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. स्टोअर कीपरमध्ये फॉर्म भरला स्टोअर कीपरच्या रिलेटेड प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. डाउट्समॅनमध्ये फॉर्म भरला डाउट्समॅनच्या रिलेटेड 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आर्किटेक्ट कॅडरमध्ये फॉर्म भरला तर त्याच्या रिलेटेड 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. डायरेक्ट स्टोअर ऑफिसरचा फॉर्म भरला त्याच्या रिलेटेड प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. सुपरवायझरचा फॉर्म भरला त्याच्या रिलेटेड 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. तर अशी जे यामध्ये हे आहे म्हणजे 50 प्रश्न आपल्या ट्रेडच्या नुसार असणार आहे. जो तुम्ही ट्रेड त्या ठिकाणी टाकला त्याच्या ट्रेडच्या रिलेटेड 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. ठीक आहे. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद जय भारत.